सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. आज आपण भगवान श्री विष्णूंच्या 24 दिव्य अवताराचा आपला हा सुंदर आणि अत्यंत पवित्र प्रवास पूर्ण करत आहोत. मगाशीच मागच्याच अध्यायामध्ये मी आपल्याला सांगितलं भगवंतांचा 10वा अवतार कल्की अवतार जो अजून यायचा आहे, त्याबद्दल माझ्या परीने जेवढी मला माहिती मिळाली मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवस आपण सगळ्यांनी मिळून श्रीमद भागवत महापुराणात वर्णन केलेल्या भगवंतांच्या 24 दिव्य अवताराचा अभ्यास केला, पण मिळून केलेला आहे. मी एकटीने नाही. प्रत्येक अवताराचं आपण कारण समजून घेतलं आणि त्या अवताराचं कार्य जाणून घेतलं. प्रत्येक अवतारातून आपल्याला जगण्यासाठी काय उद्बोधक आहे ते आपण सगळं आत्मसात केलेला आहे. आजचा हा जो भाग बनवते तो कुठलीही कथा सांगण्यासाठी मी बनवत नाहीये. आज मला आपल्याशी थोड्याशा मनमोकळ्या गप्पा मारायच्या. कारण एरवी काय व्हायचं की आपण जो भाग बनवायचो किंवा मी जो भाग बनवायची, तो भाग कितीही लहान बनवायचा मी प्रयत्न केला तरी तो जवळपास पाऊण तासाचा तरी व्हायचा. काही एखाद्या वेळेस मला 1 तासाचा पण बनवावा लागला. मग त्यामुळे माझ्या मनातही इच्छा असली तरी मी आपल्याशी जास्त वेळ नाही बोलू शकायची. त्यामुळे मी त्याच वेळेला ठरवलेलं होतं की शेवटचा जो भाग आपण बनवणार आहोत कल्की अवतार झाल्यानंतर, त्यानंतर मात्र मी आपल्याशी थोडा वेळ मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. इतके दिवस आपण सगळ्यांनी मला खरंच खूप भरभरून प्रेम दिलं. आपला हा प्रवास अधिक महिन्यापासून सुरू आहे. मे महिन्यापासून आपला एकमेकाच्या साथीने हा सुंदर पवित्र प्रवास सुरू झालेला आहे. प्रत्येक भाग आपण छान अगदी मनापासून ऐकला. म्हणजे मला आवर्जून प्रत्येकाने सांगितलं, भरभरून प्रेम दिलं. या ग्रुपमध्ये माझे आजोळचे, माहेरचे, सासरचे अनेक ज्येष्ठ आहेत. त्या सगळ्यांनी माझ्यावर मला आशीर्वाद दिला आणि असंच पुढे चालण्यासाठी म्हणून मला प्रोत्साहन दिले. या संपूर्ण प्रवासामध्ये आपण सगळेजण कायम माझ्या बरोबर राहिलात आणि तुमच्या प्रेमापोटीच मी हा एवढा, खरं पाहिलं प्रचंड अवघड हा प्रवास आहे, पण मला हा सहज सोपा वाटायला लागला कारण आपण सगळे माझ्या बरोबर होतात. त्यामुळे आजचा हा क्षण निरोपाचा क्षण आलेला आहे. कारण निरोपाचा क्षण मी यासाठी म्हणतेय की आता पुढे 3-4 महिने जरा प्रत्येक स्त्रियांना माहिती आहे की आता प्रत्येक घरामध्ये श्रावण येतोय आणि श्रावणापासून दिवाळीपर्यंत थोडी धामधुमीचा हा काळ असतो. त्यामुळे मला पण माझ्याकडे सगळं असल्यामुळे मला पण आता वाटते की माझ्याकडून हा अभ्यास करणं, लिहिणं, परत एडिटिंग करणं, रेकॉर्डिंग करणं, मग ते सगळं प्रिंटआउट काढायचं, हा सगळं होईल का नाही माहित नाही. म्हणून मी 3-4 महिने तरी थोडासा हा अभ्यास थांबवायचा विचार करत आहे. मी असं नक्की नाही म्हणत आहे, कारण माझ्या मामांनी मला सांगितलेलं होतं की हा अभ्यास कधीच थांबवायचा नाही. तुला हा अखंड तुझ्या अखेरच्या श्वासाच्या अखेरच्या क्षणापर्यंत तुला अभ्यास हा करत राहायचा. एकदा तू हे घेतलेली आहेस धुरा हातामध्ये, ही धुरा आता तुला खाली ठेवायची नाहीये. त्यामुळे करायचा आहे अभ्यास, पण फक्त विषय अजून 2-3 विषय मला सांगितलेले आहेत. पण त्या 2-3 विषयांवर अभ्यास करण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. यामध्ये सण असल्यामुळे. म्हणून मी म्हणत आहे की आत्ता हा निरोपाचा क्षण आला असला, मनामध्ये अनेक भावना माझ्या दाटून आलेल्या आहेत. कारण आपण भेटणार नाहीये 3-4 महिने, आपण एकमेकांबरोबर भेटणं, बोलणं आपलं होणार नाहीये. पण हा निरोपाचा क्षण कायमचा नाहीये आपला. श्रीमद भागवत महापुराण कधीही संपत नाही. भगवंतांच्या लीला कधीही संपत नाहीत. भगवान विष्णूंचे अवतार, त्यांच्या कथा, त्यांच्या अवताराचं महत्व हे आपल्या जीवनातून कधीही संपत नाही. त्यांच्याविषयी शिकण्याची ओढ कधीही संपत नाही. पण या 24 दिव्य अवताराचा आज हा आपला प्रवास पूर्ण होतोय, तो या भगवंतांच्या दिव्य अवताराचा 24 दिव्य अवताराचा प्रवास आपला इथे थांबतोय. म्हणून या निमित्ताने थोड्याशा काही गोष्टी ज्या माझ्या मनात एपिसोड बनवत असताना येत होत्या, त्या गोष्टी मला फक्त आज आपल्या बरोबर बोलायच्या आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये मला वारंवार एक गोष्ट जाणवली की भगवंतांनी स्वतःसाठी कधीही अवतार घेतला नाही. त्यांना सत्ता, वैभव किंवा स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी त्यांना अवतार घ्यायची कधीच गरज भासली नाही. प्रत्येक वेळी त्यांनी भक्तांच्या रक्षणासाठी, भक्तांसाठी, धर्माच्या स्थापनेसाठी, मानवाला म्हणजे आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी म्हणूनच अवतार घेतलेले आहेत. हे आपण प्रत्येक अवतारामध्ये बघितलेलं आहे. म्हणून
भगवान श्री विष्णूंचे 24 दिव्य अवतार हे केवळ साधी कथा नाही, तर प्रत्येक माणसाला आयुष्यभर मार्गदर्शन करणारे दिव्य दीपस्तंभ आहेत. आज आपण मागच्या अनेक दिवसापासून आपण एकत्र आलो, एकत्र शिकलो. आपणही काही शिकलात. मी तर शिकतच राहते आणि शिकणार आहे मी. मी म्हणलं ना आता, की माझ्या श्वासाच्या शेवटच्या अगदी क्षणापर्यंत मला शिकायचं आहे. एकत्र आपण भगवान श्री विष्णूच्या प्रत्येक अवताराचा अर्थ समजून घेतला. मत्स्य अवतारापासून सुरू झालेला हा प्रवास आपला कल्की अवताराच्या वेळेला आपण संपवलेला आहे. त्यामध्ये अनेक गोष्टी भगवंतांच्या अवतारामधून आपण शिकत आलो आणि मी माझ्या परीने त्या प्रत्येक अवतारातून आपल्याला छोटासा, म्हणजे तो भगवंतानीच केलेला उपदेश, फक्त मी त्याला थोडस आधुनिक रूप देऊन आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि तो सगळ्यांना आवडला हे मला लक्षात आले. म्हणजे माझा जो प्रयत्न होता तो प्रयत्न सगळ्यांना आवडला हे ऐकून किंवा वाचून, म्हणजे मला बऱ्याच जणांनी सांगितल्यानंतर मला समजलं की अरे, म्हणजे आपण जो छोटासा प्रयत्न केला तो सगळ्यांना आवडलेला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये मला मनापासून एक गोष्ट जाणवली की भगवान श्री विष्णूंनी प्रत्येक युगामध्ये वेगळं रूप धारण केलं. पण त्यांचं आपल्या भक्तांवरचं प्रेम कधीही कमी झालं नाही. रूप बदललं, काळ बदलला, युग बदलली, परिस्थिती बदलली, पण भगवंतांची आपल्यावरची करुणा, माया आणि आपल्याविषयी त्यांच्या मनात असलेली ओढ मात्र कायम तशीच राहिली. उलट ती प्रत्येक युगांमध्ये वाढत गेली. म्हणून आजही आपण मनापासून त्यांना साथ घालतो, मनापासून त्यांना हाक मारतो. कुठलंही छोटं मोठं संकट आलं तरी हे आपण मनापासून त्यांना आवाज देतो, बाकी कोणालाही म्हणत नाही. आपण देवघरासमोर आपल्या उभे राहतो आणि देवाला साथ घालतो. आत्ताच्या काळामध्ये, कलियुगामध्ये आपलं तेवढं पुण्य नाही, आपली तेवढी तपश्चर्या नाहीये, म्हणून आपल्या समोर प्रत्यक्ष भगवंत येऊ शकत नाही. पण ते कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या मदतीला येतात हे आपण नेहमी बघतो. फक्त आपल्याला ती अनुभूती येत नाही किंवा आपल्याला त्या क्षणी ते जाणवत नाही. कधी एखाद्या माणसाच्या रूपाने ते मदतीला येतात, कधी गुरुच्या रूपाने आपल्याला एखादा सुंदर उपदेश करून आपल्याला ज्या मार्गावर आपण अधर्माच्या मार्गावर जाणार असतो त्या मार्गावरून ते धर्माच्या मार्गावर आपल्याला घेऊन जातात. कधी आई वडील आपल्याला, माझ्या बोलण्यामध्ये आपण बरेचदा मी माझ्या आई आणि आजीचा उल्लेख करायची, म्हणजे आई वडिलांच्या रूपाने भगवंत आपल्याला उपदेश करतात की कसा मार्गक्रमण करायचा आहे तुम्हाला. आई वडिलांच्या रूपाने येतं. कधी एखादा आपला मित्र असतो, तो पण आपल्याला सुंदर मार्ग दाखवून देतो, सुंदर उपदेश करतो. तर कधी एखाद्या साध्या प्रसंगातून, खूप साधाचा प्रसंग घडतो, त्या प्रसंगातून आपल्याला योग्य दिशा मिळते. आपण त्या प्रसंगाकडे सहज म्हणून बघतो, पण आपल्याला जगण्यासाठी त्याच्यातून महत्वाचा उपदेश झालेला असतो. अनेक वेळेला आपल्याला त्या क्षणी ती गोष्ट कळत नाही. नंतर कधीतरी मी मागे पण एका भागामध्ये आपल्याला म्हणलं की कधी आपण भूतकाळामध्ये जर बघितलं, ज्यावेळेला शांत बसलो आपण आणि बघितलं की त्यावेळेला हे एवढं मोठं संकट आलेलं होतं आपल्यावर आणि आपण त्यातून बाहेर कसे पडलो असू. आपण तर वयाने पण लहान होतो, अनुभवाने पण लहान होतो, आणि मग आपल्याला लक्षात येतं, अरे अमुक एक व्यक्ती आपल्या आयुष्यात आली होती आणि त्या व्यक्तीने आपल्याला जे मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाने आपण ते संकट पार केलं. मग त्यावेळेला ती व्यक्ती कोण होती? प्रत्यक्ष भगवंत होते. पण त्यावेळेला ते आपल्याला लक्षात नाहीयेत. कारण अल्पबुद्धी आपली जी आहे, मी म्हणून म्हटलं ना, कलियुगामध्ये बुद्धी अल्प झालेली आहे, त्यामुळे ती अनुभूती आपल्याला लगेच लक्षात येत नाही. आजच्या काळामध्ये आपण खूप पुढे गेलोय. विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, सुखसोयी आहेत, पण तरीही आपल्या मनामध्ये शांतता नाहीये. पैसा आहे पण समाधान नाहीये. माहिती खूप आहे पण आत्मज्ञान आपल्या जवळ नाहीये. म्हणूनच मला वाटतं की भगवान श्री विष्णूंच्या या 24 दिव्य अवताराचा अभ्यास आजच्या काळामध्ये अत्यंत जास्त महत्वाचा आहे. म्हणजे मलाही ज्या वेळेला मी याचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला मला लक्षात आलं, अरे आपण या भगवंतांच्या या अवताराकडे ऐकले आपण लहानपणापासून हे भगवंतांचे अवतार, पण यातला गूढ अर्थ कधीच समजून नाही घेतला. आणि कदाचित त्यावेळेला माझी झेप माझ्या आईला आजीला जाणवली असेल की ही समजून घेण्याची हिची झेप नाहीये,
त्यामुळे त्यांनी पण मला तितक्या खोलपणाने ते समजावून नाही सांगितलं. कारण अवतार हे आपल्याला नेहमी संस्कृतीशी जोडतात. श्रद्धा काय असते, भक्ती काय असते, नम्रता म्हणजे काय, सदाचाराचं महत्व काय आणि भगवंतांवर विश्वास ठेवणे म्हणजे काय, हे आपल्याला आपले हे भगवंतांचे दिव्य अवतार किंवा श्रीमद भागवत किंवा पुराण आपल्याला शिकवतात. आपण मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि तिथून परत फिरतो. नेहमी बघा, ही आपली सहज होणारी कृती आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळं करावं लागत नाही. सहजतेने आपण जातो, पायऱ्या जवळून जाणार, पाया पडणार, थोडा वेळ बसणार, दर्शन घेणार, निघून येणार. पण या 24 अवताराचा अभ्यास करताना मला एक गोष्ट समजली की भगवंतांना फक्त नमस्कार करून भागत नाही. त्यांच्या प्रत्येक अवतारातून आपल्याला एक तरी त्यांचा गुण अंशतः तरी आपल्यामध्ये भिनवता आला पाहिजे. तो जर आपण आपल्या रोजच्या वागण्यामध्ये आणला, रोजच्या वागणुकीमध्ये आणला, तरच भगवंतांच्या दर्शनाचं फळ आपल्याला मिळेल. श्रीरामांच्याकडून मर्यादा, श्रीकृष्णाकडून कर्मयोग, प्रल्हादाकडून अढळ श्रद्धा, ध्रुवाकडून चिकाटी, भगवान बुद्धांकडून करुणा, भगवान बलरामांच्याकडून धैर्य आणि शक्ती आणि कल्की अवताराकडून धर्मावरील विश्वास हे आपल्या आयुष्यात जर उतरलं ना, तर श्रीमद भागवत महापुराण किंवा भगवंतांचे 24 अवतार किंवा कुठलेही पुराण ऐकायचं सार्थक झालं असं मला वाटायला लागतं. हे माझं मत मी आपल्याला सांगितलं. पण खरं सांगू का, हा आजचा आपला प्रवास पूर्ण झाला तरी मला असं वाटत नाहीये की हा प्रवास पूर्ण झाला आहे, हे सगळं संपलंय असं मला वाटत नाही. उलट मला असं वाटतं की आत्ता कुठे सुरुवात झाली आपली शिकायची. कारण श्रीमद भागवत महापुराण आणि इतर अनेक पुराण अशी ग्रंथ आहेत की जे आपण जितकी वाचायला लागतो ना, तितकी ती अजून आपल्याला असं वाटतं की नाही, आत्ता मी वाचलं ना, हे नाही मला समजलं, मला आता अजून शांतपणे वाचायचं आहे हा भाग. इतकी ती आपल्याला नव्याने समजत जातात. म्हणजे मी श्रीराम अवतार आणि श्रीकृष्ण अवतार आपल्याला सगळ्यांना खरंच खोटं वाटेल, म्हणजे माझ्याकडे असा ढीग झालेला आहे. मी आधी वहीमध्ये लिहिला, खडाखोड केली, माझी ती पूर्ण रजिस्टर अर्धही झालं. मग मला त्याचं नंतर वाटलं की नाही, आता आपण प्रिंटआउट काढून आणूया. ते प्रिंटआउट काढून आणले, मी स्वतः वाचायला सुरुवात केली. नाही, मला हवंय ते मला नाही वाटत आहे, मला आता अजून एकदा परत वाचायचं हे पुराण. मग परत मी माझ्या मामाला फोनवर बोलायची की मला जे पाहिजे ते मला सापडत नाहीये, मी काय करू. मग ते मला रेफरन्स द्यायचे की तू हे घे, किंवा ते फोटो तेवढ्याच भागाचा काढून पाठवायचे की बघ तुला आता याच्यातून सापडतंय का, तुला जे हवंय ते. म्हणजे मला भगवंतांच्या 9व्या अवताराच्या वेळेला एवढी माझी हे होत होती की मी काय करू. म्हणजे श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे की बुद्ध अवतार आहे, भगवान बुद्ध अवतार, आणि वैष्णव परंपरेमध्ये सांगितलेलं आहे की बलराम अवतार. मग तिथे देखील मला रेफरन्स जास्त कुठे मिळत नव्हते. मग परत मी माझ्या दोन्ही मामांना कॉन्टॅक्ट केला. एक दिवस त्यांच्याकडे जाऊन बसले दिवसभर. मग त्यांनी त्यांच्याकडची मला सगळी पुस्तकं, ते पण माझ्या बरोबरीने बसायचे. हा बघ ठीक आहे, तू करतेस ना, मग तू हे स्कंधामध्ये बघ, हा बघ हा भाग, इथे बघ तुला काही सापडते का, तुला जे हवंय, ज्या पद्धतीने तुला उपदेश करायचा आहे त्या पद्धतीने तुला इथे माहिती मिळतीये का. म्हणजे जेवढी जेवढी मी बघत जायची तेवढं तेवढं मला अजून नवीन माहिती मिळायची, अजून नवीन काहीतरी माहिती मिळायची. आणि मग मला जाणवायला लागलं की आपण समजतो तितकं नाहीये, हे अधिक अधिक खोल आहे, अधिक अधिक खोल आहे. म्हणजे याच्यातून मी जेवढे मोती वेचत गेले, जेवढे मोती अजूनही दिसायला लागले मला की अरे अजून मोती आहेत. म्हणजे माझ्या जवळचं सगळं भरलं, पण तरी मला समोर मोत्यांचा साठा दिसतोच आहे. आता फक्त असं झालं की माझी ताकद कमी पडायला लागली तो मोत्यांचा साठा उचलून आपल्यापर्यंत आणायचा. असे हे आपले महापुराण आहेत, ही अशी आपली ग्रंथ आहेत. नव्याने समजत जातात, नव्याने त्याचा अर्थ उलगडत जातो आणि नव्याने एक एक उपदेश आपल्यासाठी मिळत जातो. प्रत्येक वेळी मला नवीन अर्थ समजत गेला, प्रत्येक वेळी नवीन त्याच्यातून तर काहीतरी वेगळी माहिती मिळत गेली. प्रत्येक वेळी मला नवीन शिकायला मिळत गेलो. आणि मी जेवढी शिकत जातीये किंवा आपण पण माझ्या बरोबरीने शिकत आहात,
तेवढं लक्षात येते की अजून काहीच शिकले नाही. मी अजून नर्सरीमध्येच आहे. प्ले ग्रुपच म्हणायला हरकत नाही. त्याच्यातच आहे मी अजून. अशी जाणीव मला व्हायला लागली. आज या निमित्ताने हे सगळं बोलत असताना मला अजून एक एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याबरोबर सांगायची. मी खरं तर सुरुवातीला विचार केलेला होता दशावतार सुरू करायच्या आधी आपल्याबरोबर बोलावं, पण मग नंतर ठरवलं की ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि मला मग हे सगळं झाल्यावर आपण बोलूयात. कदाचित आपल्यापैकी ऐकणारे किंवा बघणारे काही जण हा माझा व्हिडिओ आपली कामं करत असताना लावून ठेवतात आणि आपली कामं करतात. ते पण मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला त्यात पण आनंद मिळतो, उलट आमच्या त्या कामामध्ये ते सगळं भक्तिरस मिसळलेलं असतं म्हणून आम्ही बाजूला लावून ठेवतो आणि आम्ही आमचे स्वयंपाक म्हणा किंवा जे काही कामं करायची ते आम्ही करतो. हा पण एक छान अनुभव. आणि काही जणांनी सांगितलं नाही, आम्हाला असं बसून बघत ऐकायला आवडतं. प्रत्येकाची एक एक पद्धत असते. तर जे कोणी बघत बघत असतील माझा एपिसोड त्यापैकी बऱ्याच जणांना असं जाणवत असेल किंवा काही जणांच्या मनामध्ये हा पण एक प्रश्न आलेला असेल की राजश्री बरंच वाचूनच का आम्हाला सांगते, बरंच वाचूनच का दाखवते. असा कदाचित मला म्हणलं कोणीच नाही. म्हणजे खरंच मी मनापासून सांगते, मला आजपर्यंत या क्षणापर्यंत नाही, पण माझ्या मनामध्ये असा हा विचार आला की कदाचित आपल्यापैकी कोणाला असं वाटू शकतं की मी हे सगळं समोर प्रिंट आउट ठेवते आणि मी आपल्याला वाचून दाखवते. तर मनापासून मी तुम्हाला एक खरंच महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते की बऱ्याच जणांना आपल्यापैकी जे मला ओळखत नाहीयेत, ज्यांनी माझा सुरुवातीपासून प्रवास बघितलाय, अनेक लोक माझ्या या ग्रुपमध्ये आहेत की ज्यांनी माझा अगदी परभणीपासूनचा माझ्या लग्नानंतरचा सगळा प्रवास बघितलेला आहे. तर माझं ते वेगळं वळण सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे. पण काही लोक माझे आत्ता माझ्याशी जोडले गेलेले आहेत. त्या लोकांना कदाचित असं वाटत असेल की मी अनेक वर्षांपासून हा अध्यात्माचा प्रवास करत आहे. म्हणजे मला श्रीमद भागवत महापुराण, विष्णू पुराण किंवा इतर सगळ्या पुराणांचा मी सखोल अभ्यास केलेला असेल असं बऱ्याच जणांना वाटत असेल जे मला आत्ता ओळखतात. पण हे असं अजिबात नाही. गेल्या मार्च एप्रिल पासून मी या अध्यात्माकडे वळलेली आहे. मला वारसा आहे, अध्यात्माचा वारसा मला आहे. माहेरून माझ्या आणि अजोळून मला वारसा मिळालेला आहे. पण मी इतका सखोल अभ्यास कधीही केलेला नव्हता. मी वाचलं सगळं आहे, पण मी ते फक्त कथा स्वरूपामध्ये वाचलेलं आहे. मी ते समजून कधीही घेतलं नाही. त्यामुळे त्याची अभ्यासाची सुरुवात माझी मार्च पासून सुरू झालेली आहे. या वर्षातल्या मार्च पासून, म्हणजे गेल्या 4-5 महिन्यापासून मी याचा अभ्यास करत आहे. अवघ्या काही महिन्यामध्ये झालेला हा माझा अभ्यास सुरू असल्यामुळे मला याबद्दल खरंच भीती आहे. जसं आपण परीक्षेला जाताना खूप भीती वाटते ना, तशीच मला रोज रेकॉर्डिंग करताना माझ्यासमोर कोणीच नसतं. मी असते, कॅमेरा असतो, हे सगळं असतं. पण तरीही माझ्या मनामध्ये एक दडदड असते. आपल्याकडून काही चुकीचं तर बोललं जाणार नाही. पण हा अध्यात्माविषय साधा कुठला नाहीये की माझं शाळेची कॉलेजची परीक्षा आहे असं नाहीये. अध्यात्म याच्यामध्ये अनेक प्रगाढ पंडितांनी प्रवचन वगैरे केलेलं आहे. मी तर त्यामध्ये काहीच नाहीये. माझ्याकडून जर सांगण्यामध्ये काही चुकीचं सांगितलं गेलं तर तो एक प्रकारे त्या अध्यात्माचा माझ्याकडून झालेला अपमान असू शकतो आणि म्हणूनच ते मला करायचं नव्हतं. आणि प्रत्येक कथेमागचा गूढ अर्थ, श्लोकांचा उच्चार, श्लोकांचा संदर्भ, श्लोकांचा अर्थ, वेगवेगळ्या पुराणांमध्ये आलेले उल्लेख, कोणत्या ऋषी मुनींनी याचा अर्थ सांगितलेला आहे, हे सगळं समजावून सांगणं याची मला मनावर माझ्या दडपण कायम यायचं की हे सांगता सांगता माझ्याकडून कुठला उच्चार बदलेल का, एखाद्या ऋषी मुनींचं नाव माझ्याकडून चुकीचं जाईल का, ही मला भीती असायची. आणि ज्या क्षणी माझ्या मनामध्ये ही भीती यायची त्यावेळेला मात्र मी माझ्यासमोर मीच लिहिलेलं असायचं. हे सगळं मी लिहून काढलेलं, प्रिंटआउट काढलेलं असायचं. पण मग मी याचा आधार घ्यायची. जिथे माझ्या मनाने मला सांगितलेलं असेल की नाही, तुझं मन, माझं मन मला कधी कधी आवाज द्यायचं, नाही तू आता अशी सांगू नकोस, सरळ खाली बघून सांग, वाचून सांग, हे अवघड आहे, हे समजावून सांगणं अवघड आहे. आणि माझं मन मला सांगायला लागलं की मी मनाचं ऐकून आपल्या समोर वाचून दाखवायची. आज मी आपल्या समोर एक प्रवचनकार म्हणून अजिबात उभी नाहीये. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मी प्रवचन करते,
मी बाहेर कुठेही प्रवचन करत नाही. आजही मी कुठे प्रवचन केलेलं नाही. आमच्या सोसायटीमध्ये देखील मी अजून जाहीररित्या केलं नाही. आमच्या सोसायटीमध्ये मला म्हटलेलं होतं की श्रावणामध्ये तू कर म्हणून, पण मला अजून देवाचा तो आशीर्वाद मिळालेला नाही किंवा देवाची आज्ञा झालेली नाही. जोपर्यंत भगवंत मला आज्ञा करणार नाही तोपर्यंत मी ते करणार नाही. कुठल्या ना कुठल्या रूपाने त्यांची इच्छा असेल तर ते मला आदेश देतील आणि ते आदेश मी पाळेन. तोपर्यंत मी करणार नाही. मी आज फक्त रेकॉर्डिंग करून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. मी कुठेही विदुषी नाही, अध्यात्मामधली विदुषी नाही. मी आजही अध्यात्मामधली एक ती लहान मुलगी आहे. 3-3.5 वर्षाची म्हणलात वयाने तरीही हरकत नाही. ती 3-3.5 वर्षाची मुलं कशी शिकतात तशीच मी शिकत आहे. माझी बाराखडी कशी त्यांना आपण शिकवायला लागतो, अ, आ, इ, अगदी त्या पद्धतीने माझा हा अभ्यास चालू आहे. मी अक्षराच्या मागचा अर्थ सगळा शोधत आहे. चुका होत आहेत माझ्याकडून, सांगण्यामध्ये कधी कधी चूक होते. त्या चुका करत करत मी पुढे माझी ही आध्यात्मिक वाटचाल सुरू केलेली आहे. रोज काहीतरी मी नवीन शिकतेय, रोज काहीतरी मला नवीन समजतंय, ते आपल्यासाठी मी लिहून ठेवतीये. आणि त्या वेळेला परत मला रात्री वाटतं की अरे, माझ्याकडून थोडंसं कमीच झालं, अजून मला थोडासा अभ्यास करायला हवा होता का? हा एपिसोड सांगताना, ही माहिती सांगताना मी थोडी कमी पडले का? ही रोज भावना माझ्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून माझ्याकडे आज कुठल्याही या सगळ्या याच्यातल्या गोष्टी, कथा मुखोद्गत नाहीये, कारण हा मी आत्ता सुरू केलेला अभ्यास आहे. प्रत्येक कथा, प्रत्येक संदर्भ मला अजून तोंडपाठ झालेला नाही. त्यासाठी मला अजून अनेक वर्ष अभ्यास करायचा, दिवस नाही, मला अनेक वर्ष अभ्यास करायचा आहे. म्हणून जेव्हा मी हा विषय तुमच्या समोर मांडते तेव्हा माझ्या समोर मी हे असे लिहून ठेवलेल्या गोष्टी किंवा टिपा असतात. नोट्स काढल्यासारख्या मी ह्या सगळ्या नोट्स काढून त्याची प्रिंटआउट तयार करते आणि ते मी माझ्या समोर ठेवते. विविध पुराणांमधून मी संदर्भ घेते, माझ्या मामानी सांगितलेल्या गोष्टीतून किंवा त्यांच्याकडे असलेल्या ग्रंथांमधून मी संदर्भ घेते. माझ्याच भाषेमध्ये मला जशी आपल्याशी बोलायची आहे त्या भाषेमध्ये मी लिहिते, कारण ती अध्यात्मातली भाषा अत्यंत अवघड असते. म्हणजे माझे मामा जे स्वतः सांगतात ते देखील खूप अवघड पद्धतीने सांगतात. त्यामुळे मी ती भाषा नाही घेतली, माझ्या सोप्या भाषेमध्ये, बोली भाषा जसं मी एरवी लोकांशी बोलते त्या भाषेमध्ये मी हे आपल्याला सांगते. काही ठिकाणी एखादी वंशावळ असते ती मला पाठ नसते, एखादा कूट असा श्लोक असतो की जो सांगताना देखील त्याचा अगदी स्वरांचा उच्चार नीट झाला पाहिजे असा देखील असतो. एखादा सूक्ष्म संदर्भ असतो किंवा एखादी कथा जशीच्या तशी सांगावी लागते, तिचं थोडे मागे पुढे झाले की त्याचा अर्थ बदलून जातो. अशा वेळेला मात्र मला समोर मी लिहिलेला मजकूर ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. मला एकच गोष्ट नेहमी वाटते, हे सगळं करत असताना मी माझ्या मनाशी प्रामाणिक होते. कदाचित म्हणून मी आपल्याला हा भाग बनवला की आपल्याला वाटू शकतं, पण मी माझ्या मनाशी जे बोलले किंवा जे ठरवलं, मी माझ्या मनाशी प्रामाणिक राहून ठरवलं की चुकीचं बोलण्यापेक्षा आपल्या समोर काहीतरी चुकीची मला अध्यात्मावरची माहिती द्यायची नव्हती. नम्रपणे जर मी तुम्हाला अचूक माहिती देऊ शकले वाचून, तर त्यामध्ये चूक आहे असे मला वाटत नाही आणि माझ्या मनाला वाटत नाही. आणि मी भगवंतांना तेच म्हटलं की मला असं वाटतंय, मी हे असं करत आहे. आणि भगवंतांचा आशीर्वाद घेऊनच मग मी वाचून आपल्याला काही काही ठिकाणी वाचून सांगायची सुरुवात केली. एखाद्या माझ्या चुकीच्या शब्दाने मी जर असं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले आणि माझा एखादा शब्द किंवा एखादी कथा चुकली, तर श्रीमद भागवत पुराणांचं, महापुराणाचं किंवा कुठल्याही पुराणाचं ज्याचा मी संदर्भ घेते किंवा भगवंतांच्या 24 दिव्य अवताराचा जो संदर्भ घेते त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जाऊ शकतो. आणि एखादा संदर्भ चुकीचा जाऊ नये किंवा तुमच्यापर्यंत कुठलीही चुकीची माहिती मला जाऊ द्यायची नव्हती. म्हणून मी विचार करून 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 सगळी माहिती गोळा केली. हीच माझी प्रामाणिक इच्छा होती की मला जे सांगायचंय, मला जेवढं समजलंय किंवा मला जेवढं वाटते की आपल्यापर्यंत व्यवस्थित जावं, ते मात्र अगदी व्यवस्थित जावं अशी माझी स्वतःची इच्छा होती. अजूनही माझ्या खूपशा गोष्टी लक्षात राहत नाही. मी आता सांगितलं कलियुगाचा हा आपल्याला शाप आहे की आपल्याला विस्मरण खूप लवकर होतं. एक काळ असा होता की माझ्या लक्षामध्ये फार सगळ्या गोष्टी राहायच्या,
पण आता असं होतं की म्हणजे लवकर विसरलं जातं, राहतं लक्षात, पण मध्येच एखादा शब्द, एखाद्या एपिसोडमध्ये आपण पण बघितलंच आहे, एक 2-3 सेकंदाकरता किंवा 10 सेकंदाकरता मी ब्लँक होऊन जायची. यायचंच नाही, लक्षातच नाही यायचं. मग अशी वेळ येऊ नये म्हणून मला हा संदर्भ समोर ठेवावा लागायचा. मला खात्री आहे की भगवंतांचा, श्री विष्णूंची कृपा, तुमचे सगळ्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले तर हळूहळू माझा अभ्यास नक्की वाढणार आहे. ज्या गोष्टी आज मला सगळ्या बघून पुस्तकामध्ये किंवा प्रिंटआउट समोरचे जे काढलेले आहेत त्यात बघून सांगाव्या लागतात, त्या कदाचित मला 1-2 वर्षांनी मुखोद्गत होऊन जातील. आज ज्या गोष्टी मला वाचून दाखवाव्या लागतात त्या मला परत वाचून नाही दाखवाव्या लागणार. मी अगदी सहजपणे तुमच्या समोर बोलेन, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. फक्त आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा, मोठ्यांचे आशीर्वाद आणि भगवंतांची कृपा झाली तर हे होऊ शकेल असं म्हणते. मला कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स नाही. अध्यात्मामध्ये तर मी कधीही करणार नाही. आणि त्या दिवसापर्यंत मी शिकत राहणार आहे, कारण अध्यात्म एका दिवसात, एका वर्षात शिकण्याचा विषय नाही. माझ्या मामानी मला तेच सांगितलं होतं. मला हे आलं, माझ्या तोंडातून एकदाच शब्द गेला की मला हे समजलं. त्यांनी त्याच दिवशी मला सांगितलं, पहिल्यांदा हा शब्द आयुष्यातून दूर करायचा. तुला काहीही अध्यात्म समजलेलं नाही. तुला रोज शिकायचं आहे, रोज पडायचंय, रोज तुला उठून शिकायचं आहे. तू शहाणी झालीस असा कुठेही मनामध्ये गर्व आणू नकोस. पहिल्याच दिवशी मला झापलेलं होतं माझ्या मामांनी. मला थोड्या वेळ वाईट वाटलं, पण मी नंतर त्याचा अर्थ समजून घेतला की त्यांनी माझ्या हितासाठी सांगितलं. मी कुठेतरी चुकून अहंकार माझ्या मनामध्ये आला की मला समजलं, मला जमलं, मी करू शकते. त्याच दिवशी मला त्याने तिथे थांबवलं. भगवंतानी मामाच्या रूपाने मला ते एक फटकारा दिला की तू इथे थांब, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाहीस. या संपूर्ण मालिकेमध्ये माझ्याकडून जर नकळत काही चुका झाल्या असतील, काही संदर्भ अपूर्ण राहिले असतील, आता ज्यांना खरंच खूप माहिती आहे त्यांच्यासाठी मी म्हणतेय की त्यांना जर वाटत असेल की माझ्याकडून काही संदर्भ सांगायचे राहिले असतील, एखादा शब्द अनावधानाने चुकीचा झाला असेल, एखादी गोष्ट माझ्याकडून सांगायची राहिली असेल, तर मी खरंच तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते. चुका माझ्या ह्या ज्या झाल्या त्या जाणून बुजून मी केलेल्या नाहीयेत चुका. माझा खरंच खूप अल्प अभ्यास आहे, खूप अल्प अभ्यास आहे. त्या अल्प अभ्यासामुळे आणि अज्ञानामुळे माझ्याकडून ह्या चुका झाल्या. आणि ह्या चुका जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या झालेल्या आहेत, तर तुमच्या घरातलीच एक व्यक्ती समजून मला माफ करा. आणि परत अजून खरंच काही अशी चूक असेल तर मला आवर्जून मेसेज करून सांगा की राजश्री, तू या ठिकाणी हा संदर्भ चुकीचा दिलास किंवा तुझी ही सांगण्याची पद्धत चुकीची होती. मला सांगा, मी पुढच्या वेळेला ही चूक दुरुस्त करण्याचा मनापासून प्रयत्न करेन. तुमच्या जवळ जर खरंच माझ्याकडून ती माहिती चुकीची आहे आणि तुमच्याकडे योग्य संदर्भ असतील, तर तो योग्य संदर्भ जिथून तुम्ही घेतलेली माहिती आहे किंवा तुम्हाला माहिती आहे, तर रेफरन्स मला नक्की कळवा. कारण मला अजून शिकायचं आहे. मला हे शिकणं थांबवायचं नाही. हा प्रवास मी चालूच ठेवणार आहे. आणि आपण आपल्या साथीने, आपण एकमेकाला साथ देत हा प्रवास पुढे चालवत राहूया. आता या प्रवासामध्ये आपण मला खूप प्रेम दिलं. ते मी खरंच शब्दामध्ये सांगू शकत नाही. कोणी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहिलं, कोणी श्रीहरी लिहिलं, मला कोणी पर्सनल मेसेज करून भगवंतांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत म्हणून सांगितलं. कोण कोण रोजच्या भागाची आतुरतेने वाट बघत होतं. माझा भाग टाकला की त्याच्यावर लगेच त्यांचं तिथे स्माइली असायची. कोणीतरी प्रेमाने मला सांगितलं की नाही, तू थोडंसं तुझ्या सांगण्याच्या पद्धतीमध्ये बदल कर, अजून थोडंसं वाचन वाढव. त्या वाचन वाढवण्याने तुझ्या सांगण्याच्या पद्धतीमध्ये, तुझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. कोणी मनापासून, मी आत्ताच सांगितलं की माझे अनेक ज्येष्ठ, माझे सासर माहेर आजोचे अनेक ज्येष्ठ ग्रुपमध्ये आहेत, त्यांचे भरभरून आशीर्वाद मला मिळत गेले. तुमचा प्रत्येकांचा प्रतिसाद माझ्यासाठी अत्यंत मोलाचा होता. ही मालिका मी एकटीने पूर्ण नाही केलेली, हा माझा एकटीचा प्रवास नाही. तुमच्या सगळ्यांच्या कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण मिळून हा भगवंतांच्या 24 अवताराची मालिका आपण पूर्ण केलेली आहे. मी फक्त निमित्त आहे. मी नेहमीच आपल्याला म्हणते की मी निमित्त आहे.
मला भगवंतांनी आदेश दिला म्हणून मी हे करायचं धाडस केलं. हे सगळं करून घेतलं त्यांनी करून घेतलं. माझा याच्यामध्ये काहीच नाही. मला फक्त माध्यम निवडलं त्यांनी. त्याच्या कृपेने आणि त्या तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने हा भगवंतांच्या 24 अवताराचा दिव्य प्रवास आपला इथेच आपण पूर्ण करू शकू. हा 24 अवताराचा भगवंतांच्या 24 अवताराचा दिव्य प्रवास इथे पूर्ण झाला तरी माझी एक सगळ्यांना एक छोटीशी विनंती, अगदी नम्रपणे मी विनंती करतेय तुम्हाला, हा प्रवास इथे थांबू देऊ नका. ह्या कथा इथे थांबू देऊ नका. या आपल्या मुलांना सांगा, नातवंडांना सांगा, आजूबाजूच्या लोकांना सांगा. कारण आपल्या घरात श्रीमद भागवत, महापुराण, श्री भगवद्गीता, रामायण, आपल्या पुराणांची ओळख आपणच जिवंत ठेवायची आहे. कारण आपल्या मुलांना पैसा, शिक्षण, मालमत्ता या सगळ्या आपण गोष्टी देऊ शकतो. पण त्यांच्यामध्ये संस्कार रुजले नाहीत तर या सगळ्या ज्या ऐहिक सुख आहेत ते सगळे अपुरे पडतील. आणि संस्कार येणार कुठून आहेत? आपणच देणार आहोत. त्या अशाच भगवंतांच्या कथा ऐकून आपणच त्यांच्यामध्ये संस्कार रुजवणार आहोत ना. ज्या घरामध्ये श्रीमद भागवत महापुराणाचं वाचन होतं, ज्या घरात भगवंतांचं नामस्मरण अखंड होतं, ज्या घरात लहान मुलांना देव, धर्म, संस्कृतीची ओळख करून दिली जाते, त्या घरावर भगवंतांची कृपादृष्टी कायम असते. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मी मनापासून हात जोडून विनंती करतेय, कथा आता ऐकून विसरून नका जाऊ. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. पुढच्या पिढीला हाच सांगा की तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी किंवा तो वारसा हक्क, जसं आपण पैसा त्यांना देतो, आपली मालमत्ता त्यांना देतो, आपण आपले हे संस्कार त्यांना देऊयात, ही कथा त्यांच्यापर्यंत देऊ आणि त्यांना सांगू बाकीच्या जशा गोष्टी आम्ही तुम्हाला ऐक दिल्या, हा पण वारसा आम्ही तुम्हाला देतोय. हा वारसा आपण असाच पुढे घेऊन जा. आणि यापेक्षा सगळ्यात कुठलीच मोठी संपत्ती आपण आपल्या वारसांना देणार नाहीये. आता या संपूर्ण मालिकेचा समारोप करण्यापूर्वी आपण सगळेजण मिळून भगवान विष्णूंची आपण एक प्रार्थना मनापासून करूयात. जिथे आता आपण सगळेजण आहात तिथे 2 मिनिट फक्त शांत बसा. 2 मिनिट फक्त शांतपणे राहा. शक्य असेल तर शांतपणे डोळे मिटा आणि आपल्या मनामध्ये भगवान विष्णूंचं तेजस्वी रूप मनासमोर, आपल्या मनासमोर, मनश्चक्षु समोर आणायचा प्रयत्न करा. क्षीरसागरात शेषनागावर झोपलेले विराजमान असलेले भगवान श्रीहरी, त्यांच्या चरणाशी असलेल्या माता महालक्ष्मी आणि आपण सगळेजण त्यांच्या चरणाजवळ उभे आहोत. जसे सगळे देव उभे असतात तसे आपण पण त्यांच्या चरणाजवळ उभे आहोत. असं एक दिव्य रूप आपण, दिव्य कल्पना आपण करूयात, भावना मनामध्ये आणूयात आणि आपण मनापासून एक आज खूप सुंदर प्रार्थना आपण भगवंताजवळ करूयात. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक, हे लक्ष्मीपती भगवान महाविष्णू, तुमच्या 24 दिव्य अवताराचं स्मरण करण्याची, त्यांचा अभ्यास करण्याची आणि तो माझ्या या सगळ्या भगवत भक्त बंधू भगिनींपर्यंत पोहोचवण्याची संधी तुम्ही मला दिलीत, त्याबद्दल मी तुमचे कोटी कोटी प्रणाम तुम्हाला करते. या संपूर्ण मालिकेमध्ये जे काही चांगलं बोललं गेलं, जे काही योग्य सांगता आलं, जे काही भक्तिभावाने घडलं, ते सगळं तुमच्या कृपेने घडलं. आणि जे काही कमी पडलं, जिथे माझ्या चुका झाल्या, जिथे माझा अभ्यास अपुरा पडला, त्या सगळ्या चुका माझ्या आहेत. त्या तुम्ही आणि माझे हे सगळे श्रोते मोठ्या मनाने क्षमा करणार आहेत ही मला खात्री आहे. हे श्रीहरी, आमच्या आयुष्यामध्ये सुख आलं, अहंकार येऊ देऊ नकोस. दुःख आलं तर तुझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. आमच्या घरात धनापेक्षा धर्म, वैभवापेक्षा सद्बुद्धी, बुद्धीपेक्षा भक्ती, भक्तीमध्ये ही निष्काम भक्ती आणि आमच्या घरामध्ये प्रेम अखंड राहू देत, एकोपा राहू देत. आई वडिलांचा आम्ही नेहमी सन्मान करू देत, गुरूंचा आदर करू देत आणि प्रत्येक जीवामध्ये तुझे रूप पाहण्याची शक्ती आम्हाला दे. आम्ही चुकलो तर आमचा हात धरून
योग्य मार्गावर आण. आम्ही थकलो तर आम्हाला धैर्य दे. आम्ही भरकटलो तर पुन्हा तुझ्या चरणाशी आम्हाला उभं कर आणि आमच्या मुखातून शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाव दूर होऊ देऊ नको. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायण 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 हे नाम कायम आमच्या श्वासामध्ये असे विरघळून जाऊ देत. हाच हे नावच आमच्या आयुष्याचा शेवटपर्यंत आधार असणार आहे. आज या मालिकेचा शेवट करताना माझं मन खरंच खूप भरून आलं. खरंच सांगते, हा निरोप देताना आज काहीतरी वेगळंच वाटतंय. कारण इतके दिवस आपण रोज भेटत होतो. रोज भगवान विष्णूंच्या नव्या रूपाच्या अवताराबद्दल मी आपल्या बरोबर बोलत होते आणि आपल्याला पण उत्सुकता असायची. आज राजश्री आपल्याला काय सांगणार आहे? इतके दिवस नवीन नवीन आपण शिकत गेलो. तो प्रवास आज आपला इथेच पूर्ण होत आहे. पण मला खात्री आहे भगवंतांचा आदेश आला आणि भगवंतांची इच्छा लवकर आली तर लवकरच परत आपण एका भगवंतांच्या नवीन काहीतरी दिव्य अनुभूती सहित, दिव्य रूपासहित किंवा नवीन विषयासहित आपण परत एकमेकासमोर येणार आहोत. सुंदर कथा असेल, सुंदर अवतार असेल, अनेक महत्वाचे उपदेश असतील आणि पुन्हा आपण सगळेजण भगवंतांच्या चरणाजवळ बसून या सुंदर कथांचं, त्यांच्या उपदेशांचं उपदेशातून स्वतःला समजून घेणार आहोत. तोपर्यंत माझी सगळ्यांना एक विनंती आहे, भगवंतांचं नाव नका सोडू. भगवंतांच्या श्रीमद भागवत महापुराणाशी नातं तोडू नका आणि संस्कृतीचा अभिमान सोडू नका. आपल्या जीवनात प्रेम, करुणा, सत्य, सदाचार, भक्ती या 5 गोष्टी कधीही सोडू नका. कारण भगवंतांना आपल्या शब्दापेक्षा आपलं आचरण सगळ्यात जास्त आवडतं. आपण या 24 दिव्य अवताराचा हा प्रवास एकत्र पूर्ण केला. त्यासाठी मी मनापासून तुमची सगळ्यांची ऋणी आहे. भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्या कुटुंबावर, तुमच्या पुढच्या पिढ्यांवर, तुमच्यावर सदैव राहो, हीच मी रोज भगवंताच्या चरणी प्रार्थना करत राहणार आहे. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.